जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं मार्केट बघूया, उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया आणि आज जे मार्केट होते ते कसे होते व किती अवघड होते हे पण बघूया. सेलर्ससाठी स्पेशली आजचे मार्केट एकदम डिफिकल्ट होते. म्हणजे पुट साईडला स्पाईक, कॉल साईडला स्पाईक, मोठे मोठे कॅन्डल बनवून याच्यामुळे एवढं अवघड मार्केट होतं आजचं सेलरसाठी की बोलूच नका. सेलरना मॅनेज करता करता त्यांची ऑपोजिशन मॅनेज करता करता नाकी नऊ आलं असेल असे आजचे मार्केट होते. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर पहिल्यांदा निफ्टी 50 बघूया. निफ्टी 50 डे कॅन्डलमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसतंय काय एक मोठी कॅन्डल. केवढी मोठी, तर त्याचा हाय लो तुम्हाला सांगतो. हा हाय आणि हा लो 24,295 पासून मार्केट वरती रिवर्स झालं. 24,295ला लो लावला त्यांनी आणि हाय लावला 24,857ला. एवढे मार्केट फॉलाटाईल होतं, एवढ्या एरियात मार्केट फॉलाटाईल झालं. मग आता आपण प्लॅन कसं करणार आहे उद्यासाठी. आता हा एरिया जोपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही, कोणता 24,857चा एरिया ते 24,295चा एरिया खालच्या साईडला, तोपर्यंत आपण कुठलाही प्रकारचा ट्रेड प्लॅन करणार नाही. जरी केला तर क्वांटिटी ही आपली 25% असेल. जास्त क्वांटिटी ट्रेड करायचं नाही. कारण कसं आहे, आपण एक दिवस एस एल सोडूया, म्हणजे एक दिवस एस एलमध्ये जाऊया पण कमी क्वांटिटीत, किंवा प्रॉफिट जरी झाला तर कमी क्वांटिटीत होऊ द्या. पण जर इथं क्वांटिटी हाय ठेवली आणि व्हॉलाटाईल मार्केटमध्ये जर आपण सापडलो तर आपले एस एल वारंवार जाणार आणि आपल्याला कडून ओव्हर ट्रेडिंग होऊन आपला जो लॉस आहे किंवा कॅपिटल आपलं जे ह्या मार्केटमध्ये आपण कमवलं आहे, जे ह्या मार्केटमध्ये आपण कॅपिटल जे कमवलेलं आहे ते एवढ्या एका 2 ते 3 कॅन्डलमध्ये आपण संपवेल अशी परिस्थिती येऊन द्यायची नाही. त्यामुळं आपण कंट्रोल करायचं आहे आणि आपल्याला काय ट्राय करायचं आहे की कमी क्वांटिटीत जरी ट्रेड केला किंवा जर कंट्रोल नाही झालं तरी ॲटलिस्ट कमी क्वांटिटीत ट्रेड करावा आणि एस एल जे आहे ते स्ट्रिक्ट ठेवावे. ह्याच्यात एस एल पुढे घेऊन जाणे किंवा वगैरे असं करू नये. स्ट्रिक्ट एस एल ठेवणे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग आता आपण बघूया की काय नक्की प्लॅन काय करू शकतो आपण शुक्रवारसाठी उद्यासाठी. मग 50 मिनिटमध्ये बघूया आपण. डे कॅन्डलनुसार तर बघताय तुम्ही की केवढी मोठी कॅन्डल बनवल्या. वरच्या साईडला वीक सोडल्या, खालच्या साईडला वीक सोडलेली आहे कॅन्डलनं. तर आता 50 मिनिटमध्ये प्लॅन काय होऊ शकतो ते पण बघूया आपण. तर मित्रांनो 50 मिनिटमध्ये जर उद्यासाठी ट्रेड प्लॅन स्पेशली बघायचा म्हणलं तर 24,850च्या लेवलला एक पुट साईडला आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. कारण कंटिन्यू 3-4 दिवस झालं ग्रीन कॅन्डल बनवतं आहे. आपल्याला एक रेड कॅन्डलमध्ये क्लोजिंगची गरज आहे. आता सध्याला मार्केटमध्ये एक रेड कॅन्डल बनणं एक नेसेसरी आहे किंवा एक बनण्याची शक्यता बी वर्तवू शकतो. कारण बघा इथून जसं मार्केट वरती जायला चालू झालं आहे तसं वन वे चाललं आहे. एक पुल बॅक येणं गरजेचं आहे. हा पुल बॅक पकडू शकत नाही कारण इथं टेस्ट करायला आलं तर मार्केट पण लगेच रिट्रेस झालं आणि कंटिन्यू एवढा मोठा ट्रेंड बनवला. एंड ऑफ द डे कॅन्डल जर बघितली तर एक ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे. मग आता किती 1 2 3 4 ही डोजी बनवलेली पॉझिटिव्ह पकडायची मग ती डोजी, कारण मार्केट वरच्या साईडला मुवमेंट दिलं आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे की जर समजा 24,850च्या लेवलला आपल्याला कोणता 5 भेटला तर आपण तो ट्रेड करणार आहे पुट साईडला आणि क्वांटिटी एकदम मिनिमम 25%. जास्त क्वांटिटी ठेवायचीच नाही. जर गॅप अप ओपन झालं या नाही तर फ्लॅट ओपन झालं आणि वरती गेलं फर्स्ट आणि इथं 5 भेटला तर आपण तो ट्रेड करणार आहे पुटसाठी आणि आपलं फर्स्ट टार्गेट हे असणार आहे जिथून मार्केट रिव्हर्स झालं किंवा आजची जी ओपन आहे तिथं असणार आहे. सेकंड टार्गेट जे असणार आहे ते आजचा लो असणार आहे. ठीक आहे. हा आपला पुट साईडला एकच प्लॅन असणार आहे उद्यासाठी. एकच ट्रेड घेणार आहे, ती पण कमी क्वांटिटीत घेणार आहे आणि तो पुट साईडला घेणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूया निफ्टी 50. निफ्टी बँक नाही, सेन्सेक्स बघूया. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. सेन्सेक्समध्ये सिमिलर एवढी मोठी कॅन्डल बनवल्या, जवळजवळ 1500 ते 1600 पॉईंटचे मुवमेंट झाले असेल बघा. 80,450 पासून ते 82,317, म्हणजे किती पॉईंटची मुवमेंट झाली, 2000 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे.
आसपास 1800-1900 पॉईंटची मुवमेंट झालेली आहे मार्केटमध्ये. मग आता आपण याच्यात प्लॅन काय करू शकतो, सरळ 50 मिनिटमध्ये बघूया. कारण उद्या एक्सपायरी आहे, तर उद्या आपण ट्रेड करायचा का नाही, थोडे चान्सेस कमी किंवा ट्रेड टाळण्याचा प्रयत्न करा उद्यासाठी. कारण काय झालं आहे, प्रॉब्लेम असा झाला आहे, हे जे मोठे कॅन्डल बनतात त्याच्या मागचं रिझन असं आहे की जे एक्सपायरी होते ते बंद झालेले आहेत. आता फक्त 2 एक्सपायरी आहेत ह्या महिन्यात. आता कंटिन्यू 3 आठवडं 2 एक्सपायरी होणार आहेत आणि चौथ्या आठवड्यात आपल्याला लास्टच्या मंथली एक्सपायरीमध्ये आपल्याला 4 एक्सपायरी बघायला मिळणार आहेत. मग आता आपल्याला फक्त 2 एक्सपायरीवरती ट्रेड करायचं आहे प्रत्येक दिवशी, म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी आणि शुक्रवारी. मग त्या दिवशी प्रॉब्लेम असा होतो आहे की जे आपले रेग्युलर एक्सपायरीवाले ट्रेडर होते किंवा दुसरे एक्सपायरी पण ट्रेड करायचे, ते सर्व शिफ्ट जे झालेत ते निफ्टी 50त झालेले आहेत. मग त्याच्यामुळे हे स्पाईक लागणे किंवा हा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. आणि जर न्यूज वगैरे काय असेल तर ती मला काही सांगता येणार नाही. मी जास्त न्यूज फॉलो करत नाही. मी प्राईस बघतो आणि त्याच्यावरती ट्रेड करतो. न्यूजच्या पाठीमागं मी नाही पळत आणि न्यूजवरती ट्रेडिंग पण करत नाही. त्यामुळे ती न्यूज जर काय असेल तर मला काही सांगता येणार नाही याची माझ्यानुसार, की हा प्रॉब्लेम होत असेल की वॉल्यूम ह्याच्यात जनरेट होते की एक्सपायरी बंद झाल्यामुळं. आता दुसरी गोष्ट जर बघायची झालं तर आपल्याला सेन्सेक्सवर ट्रेड कुठे भेटेल. सेन्सेक्सवर बी सिमिलर 82,317ला एक ट्रेड भेटेल पुट साईडला, आणि तो करायचा आहे आपल्याला. रिस्क थोडी जास्त असेल, एल जाण्याचे थोडे जास्त चान्सेस असतील, पण जर ते वर्क केले किंवा आपण जे डायरेक्शन मांडले किंवा प्रोबॅबिलिटी मांडले की एक रेड कॅन्डलमध्ये डे कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, त्याच्यानुसार जर असेल तर आपण ह्या एरियामध्ये एक 5 MA ट्रेड करणार आहे, जेणेकरून आपल्याला एक मिनिमम एल देऊन ॲटलिस्ट 1:3 आपण बुक करण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त नाही पण 1:3 आपण बुक करणार आहे. आणि जास्तीची उद्यासाठी तर आशा ठेवणार नाही, कारण आज ऑलरेडी भरपूर मुवमेंट झालेली आहे मार्केटमध्ये. उद्या एकतर व्होलाटाईल मार्केट होईल किंवा साईडवेज मार्केट जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर आपण त्याच्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. हा झाला सेन्सेक्सचा ट्रेड प्लॅन. दोन्हीही एकच ट्रेड प्लॅन करणार आहे, ते पण हायर लेवलला पुटसाठी ट्रेड प्लॅन करणार आहे. तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन भेटली असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला आपल्या, आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.